मित्रांनो, मराठी चित्रपट न चालण्याचे सर्वात मोठा कारण आहे तो म्हणजे स्क्रीन. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळणे खूप कठीण जाते आणि मिळाले तर खूप कमी मिळतात. आणि आता येणाऱ्या 12 सप्टेंबरला एक नाही तर तब्बल 3 मराठी चित्रपट येत आहेत. दशावतार, आरपार, बिन लग्नाची गोष्ट आणि ह्या तिन्ही चित्रपटांचे ट्रेलर हे जबरदस्त आहेत. पण प्रश्न पडतो रिलीज तारखेचाच. एकाच दिवशी 3 चित्रपट येणे हे मराठी चित्रपटांना महागात जाऊ शकतो. अशा वेळेस प्रोड्युसरने समजून पाऊल उचलला पाहिजे. आधीच मराठी चित्रपटांना स्क्रीन कमी मिळतात, त्यात एकाच दिवशी 3 चित्रपट येणे याने संपूर्ण चित्रपटांच्या कमाईवर मार पडू शकतो आणि प्रेक्षक सुद्धा एका दिवशी 3 चित्रपट बघायला विचारच करतील. आधी दशावतार चित्रपटाकडून चांगल्या अपेक्षा होत्या. त्याचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठीतला गेम चेंजर चित्रपट ठरणार असं वाटलं होतं. मात्र एकाच दिवशी 3 मराठी चित्रपट आल्याने त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. एकीकडे आरपारचा ट्रेलर पाहून वाटलं होतं की हा मराठीतला कबीर सिंग ठरणार, तर दुसरीकडे दशावतारचा ट्रेलर पाहून वाटलं होता की हा मराठीतला कांतारा ठरेल. मात्र हा संपूर्ण अपेक्षा भंग होताना दिसतात. मित्रांनो, आता हे 3 मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीजवर तुमचं काय मत आहे आणि तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी जास्त उत्साहित आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा.